वाजता दिवस मोडतो. नक्की द्या, सगळं राहून द्या, पण लसणाला पान द्या. लसणाला पान नाही अलीकडच्या. पुन्हा एकदा वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. अयो चला तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज सायंकाळी म्हणजे संध्याकाळचे 5 वाजल्यात आणि 5 वाजता व्हिडिओ मी स्टार्ट करतो. ह्याचं कारण मी आलोय इथं घासाला आणि त्याला पाणी द्यायचं, थोडं हरभऱ्याला ह्या साईडला पाणी देणं चालू आहे माझं. तर मेथी आणि हरभरा आहे आणि ह्या साईडला गव्हाला पण पाणी द्यायचं आहे. गव्हाला म्हणतोय तर गव्हाला दिलंय, आपल्या ह्याला घासाला पाणी द्यायचं आहे आणि दीपाली घास कापायला येणार आहे आता. तर आता नाव घेताच दीपाली पण आली. तर जशी दीपाली आली ना तशी आल्या आल्या माझाच हरभरा घेतला आणि खायला लागली. कसं वाटतंय दीपाली? तुम्ही उपटीला म्हणून तरी घेतलाय. रानातली खायला जरा मजाच वेगळी असते. असं हरभरा. हरभरा शेंगा हम्म, तुरीच्या काही काकडी बिकडी असली तर रानातली खायची मजाच वेगळी वेगळी आहे असते. ककडे आपल्या संपल्या आता. हा. गावात लय उंठले आले. गाजर ना आता गाजर येतील चांगला काय मारे. आलेत का? पण अजून कलर नाही आला. दादानी लाल नाही पडले, लय लाल पडले. खायसारखे आहेत का? काल आणलं दादाने, लय गोड लागलं. बघू तुम्ही आज मी पण आणि चेक धुवून करतो. खाल्लं. नाही तर गाजर बी आहेत खायला, हरभरा बी आहे. हरभरा लय मोठा आहे, ही दोन हितवर आहे ना आता खायासारखा आलाय. आणि तिकडे अजून फुलं आणि गाठी कवळेच येतं त्या साईडला. तर असा हरभरा आपला भरपूर तर एकदम मस्त रानात बघितला ना इतकं मस्त आलाय ना हरभरा. पलीकडे मोठ्याले गाठी तिथं तरी बारीक आहेत पण खायसारखा आहे. दीपालीचं मन आल्या गेलं की लगेच हरभरा खायला सुरुवात केली. मला आवडतो हरभरा, लय खावडला होता. त्याच्यात धुतले ना आम गेली ना एकदा खायला भरतो. मस्त आणि होतं. ह्या साऱ्याला पण पान द्या. गवाऱ्या खोदल्या त्या बारकाल्या उगल्यात ना, ह्या काल 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 ह्या गावावर आहेत का? ह्या हा बरं बरं, ह्याला पण पाणी देऊन घेतो लगेच. काल परवाच लावलेले त्या. असं ना, इकडे बघ एकदा, तिकडे तोंड करून थांब ना, दिसा ना तू कॅमेऱ्यात. दिसते का आता? नाही ना, हा आता दिसते. काय म्हणायचं तुला शेतातलं, काय म्हणायचं शेती असं म्हणजे कसं वाटतंय वातावरण? काय रानात भारीच वाटतं, फ्रेश होतं माणूस. फ्रेश होतं ना? रानातून नुसतं घरी गेलं ना हा, तरी माणूस फ्रेश फ्रेश होऊन जातं. आनंदाने सर. रानात एक तरी चक्कर हाणूच वाटते ना. होणच वाटते. काही झालं ना थोडं व्हाय ना, घास कापायला आल्या वांगे कशी येतं 2-3 वेळा तरी येतच असते रानात. म्हणजे करमत थोडंसं नाही का. वातावरण एकदम मोकळी हवा, मोकळं वातावरण हा मस्तपैकी. कधी कधी ऊन लागत असलं तर इथं झाड आहेत आपले, झाडाच्या खाली गार सावली मस्त असती माणूस, हा. आणि हिरवळ बघून एकदम मस्तपैकी भारी वाटतं वर. करमत पण ना. हा. इकडे बघा ना मॅडम, तुम्ही आम्ही इकडे बोलतो तुम्ही तिकडे बघताय. तर भरपूर जर म्हणत असतात की माझा हरभरा खायचं चाललंय. खा ना हरभरा बी खा. भरपूर जर म्हणत असतात आम्ही दीपालीला बघायला येतो, भरपूर ताई लोक तुझ्यासाठी येतात, पण तू काय करते हिडू रोजची चांगली काढीतच नाही, येत नाही, बोलत नाही. हा, प्रतिसादच देत नाहीत तर काय काढावा. अरे मग आता सगळ्यांपर्यंत व्हिडिओ आपले नसतेच पोहोचत. अशा छान छान कमेंट आल्यावर, हम्म. सबस्क्रायबर जास्त वाढायला लागल्यावर जरा भारी वाटतं, काढायला वेगळीच मजा येते. हा ते तर आहे, जे पण होत असतं हळूहळू. जर समज काय प्रतिसाद भेटला तरच करता ना माणूस. भेटन, 100% भेटन. तू पण तसं थोडं व्हिडिओ काढायचं बघत जा ना. तू रोज रोज चांगले चांगले नाही का, असं रोज रोज काहीतरी नवीन नवीन जर व्हिडिओ तू जर टाकले तर तुझी व्हिडिओ बघायला जर आवडते. व्हिडिओ काय अरे हेच घर ते शेत घरन शेतच दाखव. हा ना, मग पण तेच रोजचं आहे. तुझं काय काय चाललंय तू जर दाखवलं तर ठीक आहे. तू रोज दाखवत नाही आणि टाइम बी भेटत नाही. सकाळ सकाळ थोडंसं लवकर उरकून जर व्हिडिओ दाखवला, आज काय भाजी केली, आज तुझं काय चाललंय, स्वयंपाक काय केलंय, पोरांचं काय चाललंय, तर बघायला आवडतं ना. असं काय नवीन काय नसतंय. हा, ते तुझं तर जी आहे. जीवनात चाललंय ते, पण तू काय करती, कटाळा करती. कटाळा आवडीत नाही नाही. करत, पण जरा बरं वाटत नव्हतं 2-4 दिवस, त्यामुळे मला काही माझी इच्छाच नव्हती. आता दवाखान्यात गेलं बरं वाटतंय का? आता दवाखान्यात गेले, एक सलाईन घेतलं, मसले मोठं त्रास करून आले जीवाला. आली का? हं. तर दीपाली आली दवाखान्यातून. आज तिला थोडंसं बरं वाटतंय. 2 दिवस ती सारखी तापत होती, तर त्यामुळे 2-3 दिवस मध्ये व्हिडिओ काढलेच नाहीत आम्ही. पहिलीच 1-2 मला व्हिडिओ होते काहीच तेच नाही टाकले. बाबा, पण दुखणं सहन होत नाही आलेलं. असं कसं ना? होतं बघितलं ना तुम्ही? हा 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 अरे मग कळ जात कस तरीच होतं मला. हा हा. बाकी बाकी काय नाही, आता मी घास कापते, हा तुम्ही पाणी द्या. चालतंय. चला, घे घास तुम्ही कापून. ते घास कापून. हा, दीपाली कापी ते घासतोवर हरभरा तर माझा खाल्ला. मला पुन्हा एकदा हरभरा घ्यावा लागेल. दीपालीचं तेवढं हरभरा खाऊन म्हण नाही का बरं, अजून घेतीस का हरभरा? दीपाली मग घे ना, घे. विराजला बी नाही थोडा, आणि तुला खायचं असलं तर खा. बरं मी घेतो, तू काय कर, ही कर. हा हा, गवाऱ्या उगल्यात होय. दीपाली तर काय येऊन जाऊन माळ्याचं सांगते, कधी ही झालंय ती झालंय ती झालंय ती झालंय. आता काय म्हणते ती, हिथं एक तांबाट्याचं झाड आलंय त्याला काठी लावा म्हणती. लावतोय ना, तर हळूहळू वेळ जसा भेटन तसं. काय सध्याला मला बी वेळ भेटा ना, काही ना काही कामं चालूच आहेत. लावायचे ते मी सांगितलं पहिल्या व्हिडिओ मध्ये की टमाट्याला आल्या
काठ्या लावायच्यात ह्या. तर दीपाली आता तीच म्हणती लावायच्यात. तर कोणतरी हाका मारायला लागले. चला घी घास कापून दीपा. लसूण किती मोठं झालंय आता लावलेला. काय करायचंय? तो लसूण ह्याला टाकतात का पाणी? इकडे बघा. देतो ना पाणी, आता देतो ना पाणी मी. तो पण किती मस्त घी घास कापून आणि तुझा घरी. टाका. आणि काय करा, जर वाटलं तर एवढ्या उपटा 2-4 नाही तर नाही उपटलं बरं तर ठीक वांग्याला आहे, पाणी मी द्यायचं. पाणी बी देतो आणि बँड्या बी उपटून टाकतो. हा, जाऊ का मग? ते वाफा पण मेथीची भाजी घेते मग तिथून मेथीची भाजी? खायला. हा, घे ना, ती त्यापेक्षा ही मोठी दिसती. ही नाही इकडे हिथली मोठी र, हिथं आहे ना, ही मोठी वाटतंय. नाही मोठी, इकडे कोपऱ्यात आहे ती चांगली जरा. घेती का? इकडे हा बरं घास कापाच नाही का? घास कापते ना मग. घी घास कापून पटकन आणि मग तू मेथी काढ आणि मग जा दुकानाला. तू गेली पाहिजे, काय आहे बाईला सगळं सामान देता येत नाही, हा चालले माहित नसतं, त्याच्यामुळे मग तू लवकर गेली तर बरं होईल. चालले. हा काय बघ पाहिजे तो? तर आत्ता काय म्हणते दीपा? उद्या आमच्या दोघींचा बर्थडे. तुमच्या दोघींचा बर्थडे उद्या 1च तारीख. उद्या किती तारीख आहे पण? 5 जानेवारी. 5 जानेवारी. म्हणजे आजचा हिडू उद्या येतोय का कधी येतोय काय की, पण 5 जानेवारी उद्या. पण 5 जानेवारी उद्याचे म्हणायचं आहे का नाही? दोघींचा एकाच दिवशी बर्थडे. आमच्या एकाच दिवशी असतो, तुम्हाला माहित नाही. हा एकदा केलता आपण एकदा साजरा. आपण गेलो नव्हतो हॉटेलला. हा कुठे गेलतो? कासारीच्या तिथं. काय हॉटेलचं नाव आहे? चला काय होतं दीपालीचा बर्थडे आताच ह्याच व्हिडिओ मध्ये शुभेच्छा देऊन टाका. काय झालं? काय आ? काय झालं? काय नाही. आमचं हॉटेलचं चाललं होतं. बरं, ते कट करा ना. हॉटेलचं काय महत्वाचं आहे? तर आज महत्वाचं काय आहे दीपाली? माझा बर्थडे आहे उद्याच्याला. उद्याच्याला बर्थडे. म्हणजे ह्यांचा बी असतो आणि माझा बी असतो. उद्या म्हणजे किती तारखेला? 5 जानेवारीला. 5 जानेवारीला बर्थडे. हम्म. चला कधी येईन हिडू त्या दिवशी येईन, पण दीपालीला गिफ्ट आणावं लागेल का? बघू गिफ्ट पशी काय आणू. गिफ्ट चालूच असतंय. हम्म. बरे आवर दीपा, झालं असलं ना तर आवर. हा घे जाते, आवर. तर बघा उद्याच्याला माझा बर्थडे आहे. हा तर शुभेच्छा कोण कोण देते बघू उद्याच्याला आता. माझ्याकडून शुभेच्छा आजच उद्या देणार नाही राहायचं. हा. पण युट्यूबला येईन ना मला शुभेच्छा. बघू ना कोण कोण देते ती. तुला कोण ओळखीत आहे युट्यूबला? आयो. हा कोण? म्हणजे एवढी ओळख कुणाची युट्यूबला तुझी? ए, तुम्हाला ते भाजी घेऊन येतेस तेवढी. चल. घी भाजी पटकन उरक. मसाल्याच पुढे पाहिजे. चला दीपालीने घास कापून ठेवला आता सध्याला. पटकन दीपाली घेणारी भाजी, जाणारी घरी, आणि मी तर देणारे कोरबी पाणी. मला आज काय आंधार पडला तरी पाणी द्यावाच लागल. चला आता तेवढीच होय, थोडीच आहे का? थोडीच भाजी आहे, तेवढीच दीपाली मोठाली किती आहे भाजीसाठी. काय कोथमीर आणि काही भाजी आणि तिकडे हिरवी माग जास्त भाजी. मेथी थोडीच राहिली. दीपाली थोडी अशी नाही का, तुकडे थोडी टाकीत राहते. जसा वेळ भेटन तशी टाकी ती. दीपाली इथं काय टाकलंय रे? मेथी. ही मेथीची का? हम्म. पलीकड ते मेथीचे. मेथीची होय. दीपाली सारखं चालू आहे बाबा तुझं. काय एक निघूस तर एक टाकते. हा ना, पण मग लय जरी ती आली की ही येईन. रोग बिलाय पडतोय ना. त्याला नाही पडला, मेथीला नाही पडला, कोथिंबीरला पडलाय. कोथमीरला रोग पडलाय, हा. मेथीला नाही पडला. मेथीला नाही पडला. हा त्याला पाणी द्या ह्याला, काय कोथिंबीरला आणि त्याला बी. म्हणजे ही काय कोथिंबीरला देतो म्हणा. ना कोथमीरला, खरंच देतो ना. मग खोटं म्हणतोय का? देतो ना पाणी म्हणलंय मी. कोथिंबीरला द्या, त्या गाजराला द्या पाणी. गाजराला दे. अजून कुठे द्यायचं मॅडम? ही काय ह्याला द्या. ह्याच्यात सोडलं ना ह्या वाफ्यात, हा. ह्याला जातं खालच्या वाफ्यात. ह्या बी वाफ्यात का? मधून जातं खाली. बरं तिकडे जातं, तिकडे हा. मेथी टाकली का त्या वाफ्यात? त्याला मेथी टाकली तिकडे. तिकडे मेथी टाकली. बरं हा. चालतं, ह्याला देतो त्या वाफ्याला इथं तुझ्या मेथी पशी. आहे, हो का ही? तिकडे पलीकडे बी देतो. ओ, देतो ना. तिकडे बघा, इथं मेथी आहे. आणि हे काय? हा. कोणतं? लसूण आहे म्हणलं ना कुठे ते होय, ते लसणाला बी देतो. त्यो. तिचं गाजर आहे ती. गाजराला देतो मॅडम, गाजर. सगळीकडे देतो. आणि वांग्याला द्या. असं वांग्याला सगळं- देतो. सगळं पाणी देऊन घ्या आज तुम्ही, हा? सगळीकडे द्यायचं का? हा. जाऊ का मी घरी आज? सगळ्याला द्या, काहीच नका हा. ठेवू आज. हा काय नाही ठेवीत, जा आता घरी. मी जाते, महिना काळजी करते. बरं नाही मग मला काळजी करावं लागेल घरी असतं. जप मॅडमचा आदेश म्हणजे लईच अवघड आहे. सगळ्याच गोष्टी ऐकावं लागत आहेत मॅडमच्या. ही मोठी मेथीची भाजी होती, तिथं दीपालीने घेतली घरगुती तिच्यापुरती खाण्यासाठी, आणि आता घास घेऊन चालली घरी. दीपाली मॅडमचं काय आहे बाबा, रोजच असते रानात, आणि आज तर आपल्याला पाणी देण्यासाठी दम देणं चालू आहे बाबा. इकडं पाणी द्या, तिकडं पाणी द्या, इकडं द्या, सगळ्या दुनियात पाणीच द्या. काय हरभरा होय बघतो, एक दोन झाडं जरी असले तरी आणतो हरभरा थोडासा खायापुरता विराजला. घी गोळा कर चांगला. शेळ्या बांधल्यात? नाही अजून शेळ्याच नाही आल्या. शेळ्या नाही हा, आल्या? तो कुठे आल्या तर तशी. कुठे? लवकर. अयो आता लई शेवड्यात उशीर यायला लागलेत रे गुरु. मोठा आहे ना. दिवस लहान आहे त्याच्यामुळं उशीर होतो हा, यायला. दिवस मोठा आहे. दिवस मोठा आहे का? हा. नाही, दिवस लहान आहे, रात्र मोठी आहे. रात्र मोठी आहे. रात्र मोठी आहे, दिवस लहान आहे. 5:30 वाजता आल्या
असते अरे ना. मग 7ला दिवस मावळत असतो पण आता 6लाच मावळतोय लहान दिवस अजून असल्यामुळे. दिवस नाही मग आता किती वाजले आता? आता 5:30 किंवा 5:40 झाले असतील. 5:30 अजून काय दिवस आहे का? अर्धा तासात दिवस मावळतो आणि मोठा दिवस असल्यावर 7 वाजता दिवस लसणाला मावळतो. नक्की द्या, सगळं राहून द्या, पण लसणाला पान द्या. लसणाला पान नाही अलीकडच्या. चालतंय मॅडम 100% देतो नका काळजी त्या करू. लसणाला नको, ह्या दोन्ही लसणाला पान द्या. 100%. हा जाऊ का? हा संध्याकाळी 10 वाजल्या तरी येत नाही घरी नाही, बस. येऊच नका, काय नाही तुमचं पण घेतलं सगळ्याला पान. पाणी देऊन पाणी देऊन घेतो. हा हा चालतंय बाय बाय कर. हा बाय. हा पुन्हा एकदा वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. अयो पुन्हा वाढदिवसाच्या एकदा हार्दिक हार्दिक शुभेच्छा थँक्यू. तुम्हाला पण. थँक्यू. ओके चला दीपाली चालली आता घरी. तर अंधार पडायला लागला. मी 5:30 वाजल्यात 6ला अंधार पडतो. तर मी देतो आता त्या बी मिरच्याला का कुठं कुठं माळा केलं दीपा. धने आणि मिरच्या आहेत का. बरं तिथं पण धने आणि मिरच्या तिथं पाणी द्यायची. सगळीकडे सांगितलं दीपाने पाणी द्यायचं. तिथं द्या घासाला द्या. इथं घासाची वाफे येतं. तिकडं लसूण आहे. तिकडं हरभरा आहे. मेथी आहे. इकडं मेथी आहे. इकडच्या साईडला वांगे आहेत. कुठं कुठं काय काय लावलंय पण सगळं घरगुती लावलंय. तेवढ्याला देऊन घ्यायचंय पाणी. तर कसा वाटला व्हिडिओ. तर आपले व्हिडिओ जर तुम्हाला बघायला जर आवडत असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करा नक्की. ज्यांनी सबस्क्राईब पहिल्यांदाच करून ठेवलंय आपले पहिले व्हिडिओ बघतात त्यांनी लाईक करीत जा. आणि जर व्हिडिओ आवडले तर कमेंट बी करीत जा. पण जे नवीन असतील कधी आपल्या चॅनलला फर्स्ट टाईम व्हिडिओ आला किंवा 2-3 व्हिडिओ पाहिले पण अजून सबस्क्राईब नाही केलं तर म्हणजे काय होतं की सबस्क्राईब केलं तर आपल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येते. सबस्क्राईब करायचं आणि त्याला एकदा पुन्हा क्लिक करायचं. घंटी जर प्रेस करून ठेवली तुम्हाला रोजची रोज व्हिडिओ आले की तुम्हाला मेसेज येतोच. आणि जर सबस्क्राईब आणि बेल घंटीला क्लिक नाही केलं तर मग काय मेसेज येत नाही. मग ते तुम्हाला कधी कधी दिसल्यावर तुम्ही व्हिडिओ बघतात. तर ज्यांना आवडते त्यांनी तर सबस्क्राईब केलंच पाहिजे. बेल घंटीला क्लिक केलंच पाहिजे. तर कसा व्हिडिओ वाटला ते सांगा कमेंट करून. तर शेवट सर्वांना बाय बाय. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. तर रानात ना खरंच रानात इतकी मजा असते ना. आता अंधार पडायचा टाईम झाला म्हणजे 5 वाजल्या 6ला अंधार पडतो मग नाही का. तर 5 वाजून 10 मिनटं झालीत. पण आता अंधार पडेल तर इकडच्या साईडला दिवस मावळायला गेलाय. तर आपल्या रानात जो हरभरा आहे आणि रानात जी मजा असते तर ती इतकी भारी. म्हणजे कसं आहे ताजी ताजी भाजी असा कावळा कावळा हरभरा. पुन्हा तुरीच्या शेंगा कधी काकडी वगैरे खायला असली रानात तर. आणि मेथीची भाजी ताजी असं एकदम हिरवळ गाज बिसा असला तर रानात एवढं करमत आहे ना. आणि थोडीशी हिरवेगार असे झाड आहेत आपले. आणि खरंच शेतात एक आनंद असतो बरं का. पैसे नसा ना का लय जरी म्हणलं एखादं तर रानात लय पैसे कष्ट करून लय पैसे भेटत नाही तर मान्य येते. तर भेटतात काहींना नसते भेटत. हे दोन्ही बी अर्थी आपल्याला सांभाळावं लागेल. पण थोडी शेती करण्यात शेतात थोडं फिरण्यात शेतातलं ताजं ताजं खाण्यात एवढा आनंद असतो ना तो वेगळा आहे. कारण ते एक शॉक म्हणून केलं तरी हरकत नाही आपल्याला. म्हणजे शॉक म्हणजे कसं आनंदाने आपलं खायापुरतं. तर भरपूर जण शेती करतात तर छान आहे. आणि सिटीत जर असेल तर असं वातावरण नाही बघायला भेटत. असा हरभरा पोटवर खाता येत नाही. आणि गावाकडे आल्यावर तो जमतो. आणि गावाकडे त्याच्यामुळेच वातावरण खरंच चांगलं आहे. तर जे सिटीत राहतात ना ते पण मला भेटतात कधी कधी दुकानावर माझ्या. तर त्यांना विचारलं ते म्हणते तर आहे बरं का. माझ्या सिटीत चांगलं आहे पण कष्ट आणि टाईम आणि कामातच वेळ जातोय. कुणी कुणासाठी वेळ देत नाही. तसं खेड्यात काय होतं काम बी होतंय. थोडेसे पैसे कमी येतं पण आनंदाने आणि चांगलं खाणं चांगलं राहणं मस्त वाटतं नाही का. थोडी पैशाची तानाताना असते शेतकऱ्याकडं पण जीवन चांगलं आहे नाही का. खाणं पिणं आपलं घरचं असते आणि आनंदाने असते. तर हे गोष्ट मला कळली की खेड्यातच सध्याला वातावरण जगण्याचं चांगलं साधन आहे. शेवटी पार 6ला 5 मिनटं टाईम आहे आणि अंधार पूर्ण पडला आणि दीपाली पुन्हा आली वांगे न्यायला. तर काय झालंय संध्याकाळी एक गिरायक आलंय का कशाला. बरं 2 किलो वांगे तोडून जा घेऊन मग. बरं 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 आहे चला. दीपाली आली वांगे न्यायला 2 किलोला गिरायक आलं. तर मी पण थोडे तोडू लागतो. 2 किलो वांगे संध्याकाळच्या टायमाला गिरायक आलं तर दुकानात द्यायचे आहेत. आणि दुकान पण चालू आहे. आणि दीपाली आली रानात नाही का. तर आहे घरी आई तोपर्यंत आली तर मी थोडं तोडू लागतो. एकदम अंधार बी पडलाय आणि आता झाले वांगे तोडून 2 किलो दीपालीने तोडले वांगे. तर असं ताजं काय होतंय वांगे बी ताजे असल्यामुळं संध्याकाळच्या टायमाला कोणी जर लागत असले तर 2 किलोचं एकच जण गिरायक आलंय. तर दीपाली भरलं का ते गच. तर बघा ना कसं वातावरण झालं. सगळं अंधार पडलाय म्हणजे नाही का. मी तर किती वांगे निघले दीपाली किती वांगे निघलेत भरते ना. बरं जा घेऊन मग. तर संध्याकाळच्या टायमाला परत नाही का अंधार बी पडत चाललाय त्याच्यामुळे क्लिअरिटी बी थोडी कमीच झाली. हाय उजेड पण चेहरे क्लिअर दिसा ना आता. हा
जाऊ का मग? हा 2 किलो बसते ना जा. हा. जाऊ का? हा तुम्ही बी या लवकर. मी आणि ही काठी त्याला लावा आडी अशी अशी लावा. बरं आहे बरं आहे. वाकलंय त्याला असं. बरं आहे बरं आहे. बघतो मी जवळ पाणी देता येईल तेवढं देतो, थोड्या वेळाने येतो. हा हा. हा चला माझं पाणी द्यायचं काम चालूच आहे इकडं. काही बी असो पण काय करत जा, जर व्हिडिओ जर आवडले ना तर नक्की चॅनलला नवीन कोणी असेल तर सबस्क्राईब करा आणि ज्यांनी केले त्यांनी लाईक करत जा, कमेंट पण करत जा. आणि सगळ्यात मेन काय आहे, ज्यांनी सबस्क्राईब केलं पण तरी पण बेल घंटीवर क्लिक नाही केलं असे भरपूर जण येतं, त्यांना ते व्हिडिओचे मेसेज, जर व्हिडिओ रोजचे रोज बघायचा असेल आणि आवडत असेल, मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचायला पाहिजे, व्हिडिओ मी आज टाकला आहे त्याच्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करावं लागतं आणि पुन्हा एकदा डबल प्रेस करून घंटी अशी थोडंसं नाही का ते चिन्ह फुललं पाहिजे, तर मग रोजचे रोज व्हिडिओ टाकले तुमच्यापर्यंत मेसेज येतात. तर नक्की जर आवडत असले ना व्हिडिओ तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि केलेलं जरी असेल तरी मग बेल घंटीला क्लिक करा, म्हणजे तुमच्यापर्यंत मेसेज येतील. आणि कधी कधी व्हिडिओला लाईक बी करत जा, चांगले वाटले तर कधी छान छान कमेंट पण करत जा. तर तुमचं मनापासून आभारी आहे मी. तुम्ही व्हिडिओ बघता तर खरंच तुमचे खूप खूप धन्यवाद मनापासून.